सर्व सुख हे आधी आपल्याला कळालं पाहिजे. काय केलं पाहिजे? सर्व सुख आधी आपल्याला कळालं पाहिजे. ज्ञानोबा राय बोलतात, अरे सर्व सुख म्हणजे काय, आधी त्याची निवड करणं आणि मग त्याच्या पाठीमागे लाग. आधी सुख कळून तर घे, कशाला म्हणतात सुख. आधी निवड करणं. कशात निवड करायची माऊली? शास्त्रामध्ये. शास्त्रामध्ये निवड करायची. महाराज अहो आम्ही निवड केली सुखाची, चुकीची आहे. तुम्ही जी सुखाची निवड केली ती चुकीची आहे. ज्ञानोबा राय बोलतात, तुम्ही कशालाही सुख म्हणताय आणि तुम्ही ज्याला सुख म्हणताय ते सर्व सुख नाही. सर्व सुख नाही. सर्व सुख कशाला म्हणतात? जे एक प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा कशाचीच अपेक्षा नाही. एक 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 प्राप्त झालं, पुन्हा कशाचीच अपेक्षा नाही. असं संसारामध्ये एक वस्तू तुम्हाला प्राप्त झाली की पुन्हा तुम्हाला कशाची अपेक्षा नाही, असं आहे का एखादी वस्तू संसारामध्ये? म्हणून सज्जनो, आमच्या जीवनामध्ये सुख शोधूनही आम्हाला जे आतापर्यंत सुख सापडलं नाही, याचं महत्वाचं कारण काय माहिती आपल्याला? कसं आहे, सुख शोधायला निघालात ना तुम्ही, तर कमीत कमी दोन गोष्टी माहीत असाव्यात. कोणत्या दोन गोष्टी? सुख कशाला म्हणतात पहिलं हे आपल्याला कळालं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्या सुखापर्यंत आपण कोणत्या साधनेने गेलं पाहिजेत हे आपल्याला कळालं पाहिजे. पहिली गोष्ट सुख म्हणजे काय हे कळालं पाहिजे. दुसरी गोष्ट तिथपर्यंत कशानं जायचं हे कळालं पाहिजे. त्याने परमार्थ करायचा, त्याने या मार्गाला लागायचं. आम्ही जीवनभर परमार्थ करतोय, सुख शोधतोय, पण आमची दशा कशी आहे? सुख कशाला म्हणतात तेही माहित नाही, आणि त्या सुखापर्यंत जायचं कशानं हेही माहित नाही, आणि सुख शोधतोय. सुख शोधतोय, कशाला सुख म्हणतात माहित नाही, सुख शोधणं चालू आहे. किती चुकीचा प्रोग्राम आहे आमचा. अहो प्रवास कोणी करायचा? आमचे गुरुजी म्हणायचे, प्रवास कोणी करायचा? ज्याला खऱ्याने यशस्वी प्रवास करायचा आहे, ठरलेल्या ठिकाणी जायचंय, अशा लोकांनी प्रवास कसा केला पाहिजे? कोणी प्रवास केला पाहिजे? आपल्याला कोणत्या गावाला जायचंय त्या गावाचं नाव माहीत असलं पाहिजे. बरोबर आहे ना? त्या गावाचं नाव माहीत असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्या गावापर्यंत जाण्यासाठी कोणतं साधन आहे? रेल्वेने जायचं का एसटीने जायचं, मोटरसायकलने जायचं का पायी पायी जायचं? साधन माहीत असलं पाहिजे. गावाला कोण्या जायचंय गावाचं नावही माहित नाही, तिथपर्यंत कोणत्या साधनाने जायचंय साधनही माहित नाही. निघला प्रवासाला, कुठं जाईल कुठं? अरे कोणत्या गावाला जायचं त्या गावाचं नाव माहित नाही, त्या गावापर्यंत जायचंय कशानं हे माहित नाही, आणि निघले प्रवासाला. तसं देव कशाला म्हणतात हे माहित नाही, आणि त्या देवापर्यंत जायचं कशानं तेही माहित नाही, आणि आयुष्यभर परमार्थ केलं काय तू? सुख कशाला म्हणतात हेही माहित नाही, आणि त्या सुखापर्यंत जायचं कशानं तेही माहित नाही, आणि जीवनभर सुख शोधतो. काय मिळणार आहे तुला? म्हणून माझे माऊली बोलतात, अरे आधी सुखाची निवड करा. कशाला सुख म्हणतात हे आधी निवडा, आणि नंतर त्याच्या पाठीमागे लागा. पण माऊली आम्ही निवडलंय, ते तुम्ही जे निवडलंय ना ते सर्व सुख नाही. का? कारण तुम्ही सुख समजताय कशाला? विषयाला, संसाराला, या प्रपंचाला, याला सुख समजताय तुम्ही. अरे हे सुख नाही, हे महादुःख आहे, आणि या महादुःखाला तुम्ही सुख समजून बसलात. नाथ महाराजांनी भागवतामध्ये आपल्या सर्वांची सुख दुःखाची व्याख्या केली, ज्याला आम्ही सुख समजतोय. कशाला सुख समजतोय आम्ही? एकनाथ महाराज बोलतात, प्रियविषयी आसक्ती देख, याची नित्य प्राप्ती अनेक, याची नाव म्हणती महासुख, जेवी चाखिता विष अति मधुर. काय? जेवी चाखिता विष अति मधुर. कशाला सुख समजलंय?
जे विषय आहेत, विषय प्रिय विषय आपले इंद्रियांनी भोगायचे जे विषय आहेत, आणि याची नित्य आम्हाला प्राप्ती असली पाहिजे. आमच्या इंद्रियाला आवडणारे जे विषय आहेत याची आम्हाला नित्य रात्रंदिवस या विषयाची प्राप्ती असली पाहिजे, म्हणजे सुख. आणि या विषयाचा नाश झाला म्हणजे दुःख. ही सुख दुःखाची आमची व्याख्या आहे. नाथ महाराज म्हणतात, ज्याला तुम्ही सुख समजताय विषयाला, काय करताय तुम्ही? जेवी चाखिता विष अति मधुर. चाखायले विष, आणि विष चाकता चाकता म्हणाली वा वा काय गोड आहे, काय गोड आहे. डोकं फिरलं का तुमचं? मेंदूत पाणी झाले का तुमच्या? ज्या विषयाला तुम्ही सुख समजताय, हे विषय कसे आहेत? माझ्या ज्ञानोबरायाला ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये विचारा. ज्ञानोबराय बोलतात, हे विषय कसे आहेत? हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे. का स्वप्नीचा आभाषे भद्र जाती. ज्याला तुम्ही विषय हे कसे आहेत विषय? म्हणले रोहिणीचे जळ जैसे. हे विषय तरी कैसे, कैसे? रोहिणीचे जळ जैसे. रोहिणीचं जळ म्हणजे मृगजळ. तसे या विषयाला संसारामध्ये तुम्ही सुख समजताय, हे तुमचे सुख कसे आहेत? म्हणले रोहिणीचे जळ जैसे. आता या रोहिणीच्या जळाला ज्यांनी सत्य समजलं, खरं पाणी समजलं, त्याची काय अवस्था झाली? भेटलं पाणी त्याला. ज्यांनी या रोहिणीच्या जळाला पाणी समजलं त्याला भेटलं पाणी. ज्ञानोबराय बोलतात, तडफडून तडफडून मेला, छाती फुटून मेला. कोण? हरण. ज्ञानोबरायांची ही मला वाटतंय 3ऱ्या अध्यायामधली ओवी आहे. ज्ञानोबराय बोलतात, काय झालं? फुटो निपडे तव मुर्ग वाढवी हाव, परी न म्हणे ती माव रोहिणी ती. मुर्ग जळ दिसाले आणि पाणी समजून पाठीमागं पळाले. माझे ज्ञानोबराय बोलतात, काय व्हायलं? हा त्या मृगजळाच्या पाण्याकडे जात असताना कुठं खऱ्या पाण्याचे दांड वाहले, त्या दांडावर उडी मारून चालले पलीकडे, खऱ्या पाण्यावर उडी मारून चाललंय. कुठं वडा वाहलाय, कुठं पाट वाहले, कुठं नाले वाहलेत पाण्याचे, खऱ्या पाण्याचे. पण हे हरण त्याच्यावर उड्या टाकून त्या पाण्याकडे पळायला. मिळेल पाणी त्याला, तडफडून तडफडून मेलं. से साचपनायसे मृग जळती से साचपनायसे मृग जळती से साचपनायसे मृग जळती से साचपनायसे गोटियाचे पिसे उरा फोडी गोटियाचे पिसे उर फोडी मृग जळदिसे साचपनायसे मृग जळदिसे ज्ञानोबरायांचं आणखीन एक प्रमाण बघा या संदर्भामध्ये. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोत, मृगजळवत जाईल दया. अरे ज्या विषयाला तुम्ही सुख समजताय, हे विषय कसे आहेत? रोहिणीचे जळ जैसे. खोट. रोहिणीचे जळ म्हणजे खोट, आणि खोट्या सुखाच्या मागे पडताय. ज्ञानोबरायांचं 2रं प्रमाण, का स्वप्नीचा आभाषी भद्र जाते. कसं आहे? ज्या विषयाला, ज्या संसाराला तुम्ही सत्य समजताय, कसं आहे? स्वप्नासारखा. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल रया. स्वप्न, स्वप्नामध्ये दिसणाऱ्या वस्तू, भोग कोठपर्यंत खरे? जोपर्यंत तुम्ही झोपेत आहात तोपर्यंत. तुम्ही झोपेतून जागे झाले की तुमचं स्वप्नातलं सगळं खोटं. मग हा संसार कसा आहे? विषय कसे आहेत? मृगजळासारखे, स्वप्नासारखे. म्हणून अर्जुना, तू काय केलं पाहिजे?
देखे अनित्य ते या परी. पुढची ओळी ज्ञानोबरायांची. देखे अनित्य ते या परी. या परी म्हणजे मृगजळासारखे, या परी म्हणजे स्वप्नासारखे. देखे अनित्य ते या परी म्हणून तू अवेरी. अर्जुना म्हणून तू अवेरी. हा सर्वथा संग न धरी धनुर्धरा. अय धनुर्धरा, सर्वथा संग न धरी. या विषयाच्या नादी लागू नको. कारण या विषयाच्या जर नादी लागला तर तुला कधीच तुझं सुख मिळणार नाही. म्हणून ज्ञानोबराय बोलतो तुम्ही ज्याला सुख समजताय हे सर्व सुख नाही. आधी सर्व सुखाची निवड करा. विषयाला सुख समजताय तुम्ही. अरे या विषयापासून सुख बाहेर पडत नाही, दुःखच बाहेर पडतं सगळं. आणखीन बोलू तुम्हाला. हा हरिपाठ आहे. इथं जांभळ्या येतील, आळस येईल, झोपा येतील. कारण विषय एवढा सोपा नाही. तुम्ही म्हणसाल हरिपाठ, चला हरिपाठ एवढा सोपा नाही. याला त्या पद्धतीने श्रवण करावं लागेल तुम्हाला, त्या पद्धतीने ऐकावं लागेल तुम्हाला. एकाग्र चित्त करून ऐकावं लागेल, बुद्धी एकाग्र करून ऐकावं लागेल. आम्ही ज्याला विषयाला सुख समजतोय, ज्ञानोबराय बोलतात या विषयापासून, या प्रपंचापासून कसे दुःख बाहेर पडतात. योग सूत्रामध्ये त्याचं फार गोड चिंतन आलेलं आहे. या संसारातून, या विषयातून कसे कसे दुःख, कोणत्या कारणामुळे हे विषय दुःख ऐका. परिणाम ताप संस्कार दुःखेर. काय बोलले? परिणाम ताप संस्कार दुःखेर गुण वृत्ती विरोधात. दुःखमेव सर्वं विवेकेनः. कोणते दुःख बाहेर पडतात विषयापासून? पहिलं दुःख परिणाम दुःख, दुसरं ताप दुःख, तिसरं संस्कार दुःख आणि चौथं गुण वृत्ती विरोध दुःख. हे दुःखच आहेत. मी हे कळावं लागेल तुम्हाला. कारण ज्याच्यातून हे कळाल्याशिवाय तुम्ही बाहेर पडणार नाही तुमची वृत्ती. हे जोपर्यंत आपले दुःख, त्या दुःखाचा परिचय, आणखीन त्या दुःखाचा परिचयच नाही आम्हाला होत. कसे दुःख येतात आणि मी नुसते दुःखी राहतो. अरे पण ते कसे आलेत याचे काही जाणीव आहे का? पहिलं परिणाम दुःख. परिणाम म्हणजे या इंद्रियाने विषय भोगून 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 या इंद्रियाची अशी अवस्था झाली एकदम शिथिल, जीव नाही राहिला त्या इंद्रियामध्ये. परिणाम, याला परिणाम दुःख म्हणायचं. शिथिल झाले इंद्रिय, शिथिल झालं शरीर, जर्जर झालं, वृद्ध झाला. परिणाम, विषय भोगण्याचा परिणाम. वृद्धत्व आलं. वृद्धत्व नाही, हा आयुष्य पूर्ण होण्याच्या आधीच मेला विषय भोगून भोगून. वृद्धत्व, अनेक प्रकारचे मोठमोठाले आजार, बिमाऱ्या, दुःख. हे काय आहे? विषयाचे भोगायचे परिणाम. याला म्हणायचं परिणाम दुःख. कोणतंही कर्म केल्याच्या नंतर त्याचा परिणाम येणारच पुढं. चांगलं करा, वाईट करा, परिणाम पुढे येणार. चांगलं कर्म केलं, चांगले परिणाम येतील. वाईट कर्म केले, वाईट परिणाम येतील. परिणाम तर आहेच. मग तुम्ही कर्म कसं करताय त्या कर्मावर तुमचे परिणाम अवलंबून आहे. तुम्ही जसे कर्म करसाल तसे त्याचे परिणाम तुमच्या पुढे येणार. याला म्हणायचं परिणाम दुःख. याच्या पुढचं दुःख आहे ताप दुःख. ताप दुःख म्हणजे आहे त्याच्यात समाधान न वाटणे. तापदुःख कशाला म्हणायचं? आहे त्याच्यात समाधान न वाटणे. काही कमी नाही, आहे सगळं. राहायला घर व्यवस्थिशीर, फिरायला गाडी आहे, खायापुरतं देव देतोय, आहे सगळं पद्धतशीर आहे. पण आहे त्याच्यामध्ये सुख न वाटणे किंवा आहे त्याचं सुख न वाटू देणे, याला म्हणायचं ताप दुःख. कमी नाही, काही कमी नाही, याला आहे सगळं आहे. पण आपल्यापेक्षा समोरच्याकडे जास्त भोग पाहिले की याच्या अंतःकरणात तिचा जाळ उठतो. जाळ, ताप, ताप होतो याला. काय? दुसऱ्याचं सुख पाहून ताप होणं. गाडी आमच्याकडे आहे पण 10 लाखाचीच आहे, त्याची 50 लाखाची आहे. अरे साल्या, ते पायी फिरायला दुसरं खाली तिकडं बघ ना. तो
ताप काय आहे त्याचं समाधान नाही. तुला आहे ना गाडी, पण नाही नाही त्याची 50 लाखाची आहे. अरे असू दे त्याची 50, तुझी जेवढा अधिकार तेवढे तुला दिले देवा नाही, पण नाही नाही मला तशी पाहिजे. ताप म्हणजे आहे त्याच्यात समाधान नाही. आहे त्या गाडीत बसलाय, चांगली गाडी आहे, पण पुढच्याची मोठी दिसायले, जास्त पैशाची दिसायले, याला म्हणायचं ताप दुःख. घर आहे पण नाही, पुढच्याच 4 मजल्याचं आहे, माझं एक. पागल आहे त्याचं समाधान मान की तुझं दिले ना देवाने. ताप दुःख दिळवर आहे कशाला म्हणतात? हे ताप दुःख आहे, हे आहे भोगतोय आम्ही. आम्हाला घर आहे, गाडी आहे, सगळं आहे, पण आपल्यापेक्षा दुसरं नाही नाही, माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त पैसे आहेत, पण तुझ्यापुरती तुझ्याकडे आहेत ना. नाही नाही पण त्याच्याकडे जास्त आहेत, मला तसे भेटायला पाहिजे. ताप, याला काय म्हणायचं? ताप. ताप दुःख, हे ताप दुःख आहे. ताप दुःख. त्या नाशिकड आम्ही सांगत असतो विनोदाने, त्याच्या घरी गेलं की त्यांनी 5 मजले दाखवायचे, इथून तिथून सगळे जिन्यानं चढत जायचं, 5 मजल्यावर, 5व्या मजल्यावर पुन्हा खाली उतरत यायचं, आणि प्रत्येक खोलीत त्यांनी फिरून दाखवायची, हे अमकं, हे डमकं, हे असं तसं. आणि मग खाली आल्यावर मग बसल्यावर त्यांनी विचारायचं, जेवण करता का चहा घेता? तोरोक नाही विचारायचं, सगळं दाखवून आणायचा बंगला त्याने. त्याला बरं वाटतं दाखवायला. बरं 8 दिवसानं गेलो, पुन्हा दाखवायचा, त्याला वाटायला मी पहिल्यांदा दाखवायलो का. कितीही वेळा जरी गेलं तर गेले गेले त्याने चहा पाणी काही विचारायचं नाही, आधी म्हणायचं चला बाबा आपला बंगला पाहून येऊ. त्याला आनंद वाटायचा, आपल्याला वाटायचं चला याला आनंद वाटायला, मग आपण काय आता चला आता तिथे खायचं असते, पियाचं असते, थोडं थांबायचं असतंय, आपल्याला पाहावं लागते. 100 वेळा पाहणं झाला, पण त्याला वाटतंय मी आताच दाखवायलो का. मग आपण विचारायचं हे कधी केलं ते कधी केलं, म्हणजे त्यालाही बरं वाटलं पाहिजे. पण 2 वर्ष लॉकडाऊनमुळे मी गेलोच नाही. आणि जेव्हा आता गेलो तर ते बाहेर त्या दारामध्ये खुर्ची टाकून बसलेलं, तोंड पाडून बसलेलं, बोलाय न कोणाला. मी गेलो तर मला जे हरी नाही, कधी आले कुठून आले काहीच नाही. मग मी त्याच्या बायकोला विचारलं, म्हणलं आई बाबाला काय झालं? म्हणले बाबा काहीच सांगत नाही, 2 वर्षापासून कोणाला बोलत पण नाही, जेवण करत नाही, झोपत नाही, काय झालं कोणाला सांगत नाही, तुम्ही तरी विचारा. मग मी त्याच्या पुढे बसलो. आता मलाही भूक लागली होती, म्हणलं याचा बंगला पाहिल्याशिवाय हे जेव घालणार नाही. मग शेवटी मला म्हणावं लागलं, बाबा आपला बंगला नाही का पाहायचा? तो काय म्हटला मला, निळबर आहे काय माती पाहता म्हणे आपल्या बंगल्याला. म्हणलं म्हणजे? नाही म्हणले बाबा आपला बंगला लहान झाला. अरे म्हणलं लहान झाला? म्हणलं मी पुन्हा त्या बंगल्याकडे पाहिलं, म्हणलं मला तर काही लहान वाटत. तसं नाही हो म्हणे, मग शेजारच्यानं पाहणं केवढा मोठा बांधलाय म्हणून दुःख. याचा बंगला लहान नाही, 5 मजल्याचा आहे, पण शेजारच्याचा 7 मजल्याचा आहे ना, म्हणून हा दुःखी आहे. याला म्हणायचं ताप दुःख. हे ताप दुःख आहे संसारामध्ये, जे आम्ही दुःखी आहोत ना याचं कारण आहे. आणि याच्या पुढचं दुःख आहे संस्कार दुःख. ताप दुःखामध्ये काय ध्यानात ठेवा, ताप दुःखामध्ये आहे त्यात समाधान न वाटणे, याला ताप दुःख म्हणायचं. संस्कार दुःख कशाला म्हणायचं? कितीही भोग भोगले तर तृप्ती न होणे, याला म्हणायचं संस्कार दुःख. संस्कार कितीही भोग भोगा तृप्ती नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला? इंधनेने मला अग्नी कोठे, इंधनेने मला अग्नी कोठे, इंधनेने मला अग्नी कोठे, इंधनेने मला अग्नी कोठे. विजय सेविता कोण तृप्त झाला, सेविता कोण तृप्त झाला, सेविता कोण
अग्निशी हकाहाक चढे. किती भोग भोगले म्हणजे तुमचं मन तृप्त होईल? किती भोग भोगले म्हणजे तुमचं मन तृप्त होईल? कधीच तृप्ती नाही. या दुःखाचं नाव आहे संस्कार दुःख. कोणतं दुःख म्हणायचं याला? संस्कार. संस्कार दुःख. ज्ञानोबा बोलतात, महाराज बोलतात, कोण तृप्त झाला? प्रश्न विचारलाय आपल्याला. विषय सेविता, कोण तृप्त झाला? सांगा की कोण तृप्त आहे? कोणाचं उदाहरण? इंधने निमाला अग्नी कोठे. कितीही तुम्ही संसारातले विषय भोगले तर कुठं ते विषय संपतील. अरे अग्नी लागला आणि तो विझवण्यासाठी तुम्ही त्याच्यात लाकडं टाकायला, पेट्रोल टाकायले, डिझेल टाकायले. अग्नी विझल, अग्नी विझत असतो त्याने, वाढतो वाढतो. तसे तुम्ही जेवढे विषय भोगसाल तेवढे कमी होणार नाहीत, वाढणार वाढणार. याचं नाव आहे संस्कार दुःख. नाथ महाराज पुढे फार गोड चिंतन करतात भागवतामध्ये. हो, झालिया कामप्राप्ती कदा नोहे काम तृप्ती. काम अपेक्षा पाडी दुःखावरती, दुःख निश्चिती काम अपेक्षा. काय 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 म्हणतात नाथ महाराज भागवतामध्ये? दुःख निश्चिती काम अपेक्षा. कामेपेक्षा पाडी दुःखावरती. आपल्याला जे दुःख आहे कामाची अपेक्षा. ही कामाची अपेक्षा म्हणजे आपली तृष्णा, ही कधी शांत होणार नाही. मला तुम्ही सांगा, किती विषय तुम्हाला प्राप्त झाले म्हणजे तुमचं मन शांत होईल? नाही. मला एक तुम्ही पुन्हा सांगा, किती तुमच्याकडे किती पोते पैसे दिले म्हणजे तुम्हाला बस असे म्हणसाल तुम्ही? बस बस. घर भरू भरू लोकांच्याकडे पैसे निघाले. आपण टीव्हीला पाहतो ना, अरे तू करतो काय त्या पैशात घालून फुकून दिलं तर तू सगळी पिढी जळल त्याच्यात. एवढे पैसे तरी बस म्हणत नाही. माऊली माझी काय बोलतात माहिती तुम्हाला? ज्ञानोबा बोलतात, कितीही तुम्हाला मिळालं तरी तुम्ही तृप्त होणार नाही कधी. हो. इंद्र स्त्री ही साकडे गमो लागे. इंद्र स्त्री ही साकडे गम. इंद्राची स्त्री जरी तुम्हाला प्राप्त झाली ना तरी तुमची तृष्णा हे थांबणार नाही, तुमची अपेक्षा थांबणार नाही. ज्ञानोबरायांची याच्या पुढची ओवी बघा. जैशी तृष्णा वाढीन नलिया मेरू ही हाता आलिया तरी न मने कांदिया दारू ना ओळगो. मेरू पर्वतासारखं धन जरी तुझ्या हाताला लागलं तरी तुझी तृप्ती होणार नाही. मेरू ही हाता आलिया जैशी तृष्णा वाढीन नलिया. हे कोणतं दुःख आहे? संस्कार. तुम्ही म्हणसाल महाराज पण असं का होतं, असं का होतं? आम्हाला वाटतं असं होऊ नये. तुला वाटून काय उपयोग नाही. कारण हे जे संस्कार आहेत ना विषयाचे, हे एका जन्मातले नाहीत, एका जन्मातले नाहीत. मग अनेक जन्मातले संस्कार आहेत आणि ते एका जन्मामध्ये जाणं घालवणं दुरापास्त आहे. नाथ महाराज भागवतामध्ये याचं गोड चिंतन करतात. अनादि संसार माळेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही. ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. अनादि संसार माळेच्या ठाई. अनादि म्हणजे आपला एकच जन्म झाला नाही, आपले अनंत जन्म झालेत याच्या आधी. मग ते काही मनुष्याच्या जेवणीत नाही झाले. कुत्रे, मांजरे, पशु, पक्षी, गाढवं, गधडे, घोडे या सगळ्यामध्ये जन्म. वानर, डुकर, माकडं सगळ्यामध्ये आपले सगळ्यामध्ये फिरून आलोय आपण. अनंत जन्म झालेत आपले. आणि प्रत्येक जन्मामध्ये या जीवाने विषय सोडून दुसरं काहीच भोगलं नाही. निळोबराया अनादि संसार माळेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही. कुत्र्याला काय काय गरज दुसरं काही घेणे का त्याला? निस्ते विषय भोगायचे. डुकराला काय? निस्ते विषय भोगायचे. पशुपक्षाला निस्ते विषय भोगायचे, दुसरं काहीच नाही. म्हणजे प्रत्येक जन्मातले संस्कार विषय भोगाचे. शरीर जरी बदललं ना तरी आतलं ते जे अंतःकरण असतं ना ते बदलत नसतं.
फक्त शरीरात बदल होतो, तो गोळा तसाच असतो, गठ्ठाच, मुक्त नाही होत तो. या शरीरातून त्या शरीरात, त्या शरीरातून त्या शरीरात. आता हे सगळे झाले आणि भगवान परमात्माने हे दिला मनुष्य देह. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. हो, ही शेवटची, हे मनुष्य जन्माला आलो, पण ते सगळं भांडवल गठुडं घेऊनच आलो. मागलचं संस्काराचं, कामभोगाचं, कामवासनेचं. मग हे अनेक जन्माचे जर संस्कार तुमच्या चित्ताच्या ठाई ठसावलेले आहेत, नाथ महाराज बोलतात, तर ते या जन्मामध्ये, एका जन्मामध्ये कसे जातील? कशी तुमची तृप्ती होईल विषय भोगाने? अरे हे तर अनेक जन्माचे संस्कार आहेत, जाणं अवघड आहे. साधं या जन्मात एखादं व्यसन लागलं तर सुटाय ना, तंबाखू सुटाय ना, साधा या जन्मात लागलेलं व्यसन. हे तर अनेक जन्मातले संस्कार आहेत. दारू सुटेन, दारू द्यायला डॉक्टर सांगतो तू पिलं तर मरणार, तरी ते म्हणलं मेलं तरी चालेल, पण दारू सोडत नाही. हे अलीकड लागलेले संस्कार हे सुटाय ना. तर अनेक जन्मातले संस्कार विषयाचे कधी सुटणार आहेत? हे भयानक आहे, अत्यंत अवघड आहे. अनादि संसार माळेच्या ठाई. बघा, या संस्कारामुळे आमच्या पूर्ण अंतकरणाची जर अवस्था पाहिली तर कशी अवस्था झालेली आहे? अनादि जन्माच्या संस्कारामुळे आमची अवस्था कशी झाली? आमच्या बुद्धीची अवस्था बघा, आमच्या चित्ताची अवस्था बघा, आमच्या मनाची अवस्था बघा, कशी अवस्था झालेली आहे. नाथ बाबा पुढे बोलतात, बुद्धीशी विषयाचे ध्यान, चित्ती विषयाचे चिंतन, विषया लागी तळमळी मन, विषय अभिमानतेने झाला. काय अवस्था आहे आमच्या अंतकरणाची? बुद्धीला देवाचं ध्यान नाही, विषयाचं ध्यान आहे. कशाचं ध्यान लागलंय बुद्धीला? विषयाचं. मन भगवान परमात्माचं चिंतन करत नाही. कशाचं? विषयाचं. चित्त कशाचं चिंतन करायला? विषयाचं. बुद्धीला ध्यान कशाचं लागलंय? विषयाचं. आणि विषयालागी तळमळी मन. मन आम्हाला देव भेटावा याच्यासाठी तळमळ नाही आमच्या मनात. विषय कधी मिळतात, कसे मिळवायचे याच्यासाठी मन तळमळ करत आहे. पूर्ण अंतकरण जर याच कामाला लागलंय, मला सांगा, आपलं पूर्ण अंतकरण जर याच कामाला लागलंय तर कधी सुख मिळायचं आपल्याला? कधी सुख मिळायचं? याचं नाव आहे संस्कार दुःख. संस्कार दुःख. एका जन्मातले संस्कार सुटेल, अनेक जन्माचे विषयाचे संस्कार. गोड चिंतन आलं तुकोबारायांचं. आधी होती दासी, पटराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. 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 राजवाड्यामध्ये काम करणारी दासी, या वाड्यातून त्या वाड्यात, त्या वाड्यातून त्या वाड्यात फिरणारी. पण काय तिचं प्रारब्ध बदललं कोणाला माहित? राजाने राणी करून टाकली ती. आता राणी म्हटल्यावर तिनं राणीसारखं राहावं का नाही? नाही नाही, राणी म्हटल्यावर तिनं राणीसारखं राहायचं ना? नाही, ती तशीच फिरायली, या दारातून त्या दारात, त्या दारातून त्या दारात, भिकारीच्या दारात, इकडं तिकडं झोपले ना. राणी जरी झाली तरी संस्कार कशाचे? दासीचे. संस्कार कोणते? दासीचे. तू राणी जरी झाली तरी दासीचे संस्कार सुटणार नाही. तसं आम्हाला अनेक जन्माचे विषयाचे संस्कार कितीही परमार्थ केला तरी एकदम सुटणं दुरापास्त आहे. कारण जडलेले संस्कार सुटणं अवघड आहे. आमचे गुरुजी म्हणायचे, एक चांभार आपला असा धंदे करायचे, चांबडे ऐकायचे. पहिले लोक ढोरं मेले का मग ते चांबडे काढायचे. आता मला लहानपणी कळते, गाई वळायचो मी, ते गाई आपल्या ते मेली ओढून टाकली की मग त्या चांभाराने म्हणा, त्या डोहराने म्हणा, ते कातडं काढायचं आणि ते असं विकायला न्यायचं वाळवून बाजारामध्ये. धंदाच त्यांचा तो. मग त्यानं ते कातडं काढलं आपला आणि तो विकायला आपला तो चांभार निघला. जरा सकाळी लवकर निघाला, डबा आणला होता. मग त्याचं कातडं जरा थोडं ओरलं होतं. त्यांनी एका नदीमध्ये असे 4 असे खांब रोवले आणि त्या खांबाला असं ते कातडं बांधून, त्याला वाटलं जेवण होत तर जरा सुकून जाईल, वाळल थोडं.
त्याने ते कातड वाळू घातलं. जेवायला बसला. जेवायला बसल्याच्या नंतर तुम्ही पाहिलं असेल लहानपणी गाई वास्त्र काही मेले ना, बैल वगैरे, गिधाड याची मोठमोठे, कुत्र्याला सुद्धा जवळ येऊ द्यायचे नाही. मी पाहिले माझ्या डोळ्याने. गिधाड त्या ढोराला असे खाऊन टाकायचे गिधाड, है ना. तसं हे कातड वाळू घातलं आणि त्या गिधाडाला वाटलं हे काहीतरी आपलं खाद्य. 9-10 गिधाड उतरले त्या कातड्यावर आणि धरलं ते कातड त्यानं. या चांभाराने जेव्हा पाहिलं ते गिधाड बसलेले, याला वाटलं आज तर आपलं लेकर 8 दिवस उपाशी मरतील. हे पळत गेलं. तोपर्यंत त्या गिधाडाने त्या लाकडा सगट, आता 9-10 गिधाडाने ते उचललं, लाकडा सगट ते उचललं कातड. आता याला वाटलं 8 दिवस लेकरा बाळाला काही खायला मिळणार, त्याने ते लाकूड धरलं खाडून आणि खालं ओढू लागलं. आता ते 10 गिधाडाची ताकद, या एका चांभाराची ताकद, चांभारा सगट उचललं आणि जेव्हा आकाशामध्ये 4-5 किलोमीटर वर नेलं तेव्हा यानं असं खाली पाहिलं. म्हणले बापरे, आता मेला. आता म्हणले हात सोडू नको, कारण इथून जर खाली पडला तर तुझं काही खरं राहणार नाही. बरं, घटना घडली महाराष्ट्रात. पाहता पाहता गुजरातमध्ये खाली उतरायचं नावच घेणार. त्याची दिंडीवरून गुजरातून तिकडं राजस्थान, पंजाब, खाली उतरायचं नाव. याला वाटायचं आता उतरतील, नंतर उतरतील, पण याची दिंडी पुढं पुढं चालली. पण याचं एक प्रारब्ध. त्या कर्नाटकमध्ये असे फिरत फिरत आल्याच्या नंतर तिथला तो कर्नाटकचा राजा, एकुलती एक मुलगी, आणि तिने त्या मुलीचा स्वयंवर चालू होता. मोठा मंडप दिलेला, देशोदेशीचे राजे आलेले, पुरे स्वयंवर व्हायचे. म्हणजे मुलीने पसंत करायचा तो राजकुमार, आणि स्वयं म्हणजे स्वतः पसंत करायचं आणि त्याच्या गळ्यात माळ घालायची, असं स्वयंवर चालू. मग त्या राजाने सांगितलं, बाई हे बघ सगळ्या देशातले राजे आलेत, आता तुला जो पसंत असेल तो पसंत कर. तिने ते आपल्या हातात हार घेतला, सगळ्या राजाकडून फिरून आली आणि पुन्हा बापाजवळ येऊन उभी राहिली. विचारलं, बाई सांग कोणता पसंत आहे? म्हणलं याच्यातला एकही पसंत नाही. अगं याच्यातला पसंत नाही? अगं जगातले सगळे राजकुमार आलेत आणि याच्यातला जर एकही पसंत नाही तर तुला नवरा आणू कुठून? ती म्हणली, देवानं आता जर स्वर्गातून पाठवला तर लग्न करण्यात अशीच मरी. याची दिंडीवरून चालली होती. याने विचार केला, माणसं दिसायला, ही तर काय खाली उतरायचं नाव घेणं, कुठंतरी जंगलात पडून हीच खाऊन टाकतील, त्याच्यापेक्षा माणसं दिसायले हे फुकून तरी देतील, आपली मुठ माती तरी विधी तरी होईल. म्हणून त्याने विचार केला, आता आपण हात सोडले पाहिजे. त्यानं हात सोडले आणि हिनं खालून स्वर्गातून नवरा मागितला. हे सगळे वर पाहू लागले आणि वरून खाली येऊ लागले. आता आला म्हणल्यावर निळोबारे आधरच झल्ला असा जाळीमध्ये, जसा झल्ला असाच बाथरूम मध्ये. उठणं सुगंधे, चालली आंघोळ, कारण संशयित घ्यायचा नाही, स्वर्गातून आलाय. कारण काही विचारायचं का संबंधच नाही. बाथरूम मध्ये आंघोळ पांघोळ, उठणं बिटणं. याला वाटायचं हे चाललंय काय, जाऊ द्या काही चालू द्या, पण वाचलो ना मग गप्प बसा, जे व्हायचं ते होऊ द्या. राज पोशाख चढवला, मुगोट घातला, ह्याला काहीच कळे ना, काहीच हे चाललंय काय. डायरेक्ट लग्न मंडपामध्ये राजकन्याबरोबर विवाह. याचा विचार नाही, पूस नाही, काय नाही, विचारायचं कामच नाही ना. याला वाटलं बरं झालं, जीव वाचला. पण राजाची मुलगी बायको. आता राजाला तेवढीच मुलगी. राजाने त्याला सांगितलं, बाबा आता मी वृद्ध झालोय, आता राज्य कारभाराच्या लायकीचं राहिलं नाही. हे सगळं राज्य त्यांनी त्या राज्याभिषेक करून टाकला, राजा बनवून टाकला देशाचा. आणि तो मूळचा राजा जंगलात भगवत प्राप्ती करता निघून गेला. आता हे राज महाराज बसले सिंहासनावर, तक्रारी बिक्रारी निवारण करायला. हे मंत्री विद्वान सगळे पुढे बसलेले. तक्रार आली एके दिवशी, दोघांची तक्रार आली. सांगितलं, राज्य सरकार 10 वर्ष झाले हा मला त्रास देतोय, सारखे बांध करतोय, नको नको तो त्रास देतोय. मी राहू का जाऊ काय, आत्महत्या करू, बोला मी करू काय? मग याने त्याला विचारलं, का रे हा म्हणतोय ते खरं आहे का? हे म्हणतो ते खरं आहे? तो बोला, नाही सरकार खरं नाहीये. खरं बोल नाही तर रापीस हाणीन. रापीस हाणीन म्हणल्यावर ते मंत्रिमंडळ जे होते ना, मंत्रिमंडळ म्हणले, काय म्हणलं रे?
रापे स्वर्गात काही त्यांना काहीच कळे ना. बर हे संभाराच्या अवजाराचं नाव संभार आहे का काय? पण संभार म्हणाय स्वर्गातून आपण डोळ्याने पाहायला आलेला. पुन्हा हा म्हणायचं सरकार नाही नाही हे सगळं खोटं बोलतोय. अरे तू खोटं बोलतो का? अरिस्टोचिन ज्यावेळेस सगळ्यात सांभाराच्या अवजाराचं नाव घेऊ लागलं त्यावेळेस मंत्रिमंडळ हुशार म्हणले हेच खरं संभाराच्या सगळ्या अवजाराचं नाव घ्यायलंय. मला काय बोलायचं तुम्हाला? झालाय राजा पण संभाराचे संस्कार गेले का? झाला राजा पण संस्कार कोणाचे? संभाराचे. संस्कार सुटत नसतात. तसे अनादि जन्माचे विषयाचे आमच्यामध्ये असणारे संस्कार सुटतील. म्हणून याला म्हणायचं संस्कार दुःख. कितीही भोगले तरी तृप्ती नाही. याच्या आधीच ताप दुःख आहे त्याच्यात समाधान नाही. याच्या आधीच परिणाम दुःख आणि चौथं जे दुःख आहे गुण वृत्ती विरोध दुःख. हे कळाले पाहिजे आपल्याला. गुण वृत्ती विरोध म्हणजे रजोगुण तमोगुण सत्वगुण हे आपले 3 गुण. आणि या 3 गुणाचा आत सारखा झगडा चालू आहे. युद्ध चालू आहे आत आमच्या आतच. म्हणून माणसाला सगळ्यात मोठं जे दुःख होतं ना किंवा मन जे शक्तिहीन होतं ना हे बाहेरच्या लोकांमुळे नाही. शक्तिहीन होण्याचं कारण मनाचं हे बाहेरचे लोक नाही. आमचंच मन आमच्याच मनाला सारखं मारतंय. चांगलंही करू देत नाही आणि वाईटही करू देत नाही. आमचंच मन विरोध करतंय. का? काही रजोगुणाचे काही भोग समोर आले, तमोगुणाचे भोग समोर आले, सत्वगुणाचे. आता तुम्ही इथं आलेत, हा कोणता गुण आहे? सत्वगुण आहे. तुम्ही इथं येऊन बसला, सत्वगुण आहे म्हणून तुम्ही इथं आला. पण ते 2 गुण गपचूप बसू दे ना तुम्हाला. जे तमोगुण आणि रजोगुण आहे ना ते म्हणतात काय काय आज काय लावलंय नाही हे लांबन, हे कधी आवरतंय, झोपायची वेळ झाली, अमकं ढमकं जेवण राहिलंय, गणपती स्थापना झाली. आज 2 गुण शांत नाहीत. एकाने तू तुम्हाला इथं आणून बसवलं पण ते 2 म्हणतात चल ना मधातूनच. भांडण चालू आहे. दुसरं म्हणतं नाही रे, सगळं गाव आपल्याला माळकरी म्हणते, चांगला माणूस मधातून उठणं बरोबर नाही. भांडण चालू आहे. आमचं मनच आम्हाला सारखं भांडतंय. चांगले कर्म केले की वाईट वृत्ती तिथं विरोध करते. कशाला चांगलं केलं आणि वाईट केलं की चांगली जे सत्वगुण वृत्ती आहे ना ते विरोध करते. कशाला केलं रे असं? हे तू करायला नव्हतं पाहिजे. म्हणजे आमचंच मन सारखं आम्हाला विरोध करतंय. आमचंच मन आमच्याशी सारखं भांडतंय आणि त्याच्यामध्ये आमच्या मनाचे तुकडे तुकडे झाले, खंड खंड झालं मन. याला हे दुःख आहे. याला गुण वृत्ती विरोध म्हणायचं. काय आहे हा? गुण वृत्ती विरोध. म्हणजे आमचंच भांडण आमच्याशी. शक्ती कोणाची खलत? अहो हे 2 हात आहेत आपले, आपलेच 2 हात भांडायले ते कोणाकाला. शक्ती कोणाची? खर्च आपलीच व्हायले ना. हाय हात आपला, हाय हात आपला. हाय जिंकला तरी आपलाच, हाय जिंकला तरी आपलाच. पण शक्ती दोन्ही हाताला चालले याचीच. आमचं या असा एक लवार होता निळोबाराया लवार. आणि तो अशी ढाल बनवायचा. कोणता धातू वापरायचा काही सांगता येत नाही, पण अशी ढाल बनवायचा की त्याची ती ढाल जगातली कुठलीच तलवार त्या ढालीला तोडू शकत नव्हती. अशी ढाल बनवायचा. कुठलीच तलवार जगातली ढालीला तोड. ढाल जर तुटली ना युद्धामध्ये, तान्हाजीचं काय झालं? वीर तान्हाजीचं ढाल तुटली. ढाल तुटली, मरावं लागलं. गडाला पण सिंह गेला. ढाल तुटली. तसा हा लवार अशी ढाल बनवायचा जगातली कुठलीच तलवार त्या ढालीला तोडू शकत नव्हती. प्रयोग केले पण नाही, कुठलीच तलवार तोडू शकली नाही. बर तलवारही अशी बनवायचा हा लवार की जगातली कुठलीच ढाल याच्या तलवारी पुढे अशी दम धरायची नाही. एका टोल्यात धाड तुटून जायचे ढाल. ढालही तशी, तलवारही तशीच.
ह्याच्या ढाली पुढे कुठलीच तलवार टिकायची नाही आणि तलवारी पुढे कुठली ढाल टिकायची नाही. अशी दोन्ही. एक माझ्यासारखं भेटलं त्याला. म्हणले का रे, काय ढाल काय तलवार, जगात काही तोड नाही, पण तुझीच ढाल आणि तुझीच तलवार दोघाच लाव बरं एकदा. काय झालं असेल, काय झालं असेल? ढालीचेही तुकडे तुकडे झाले आणि तलवारीचे तुकडे तुकडे झाले. तसं आमचंच मन आम्हाला भांडून भांडून आमच्या मनाचे तुकडे तुकडे केले. आमचंच मन, ढाल आहे आमचीच, तलवार आहे आमचीच, तोय भाऊ आमचाच, हाय भाऊ आमचाच. पण भावा भावात निसते घराघरात भांडणं, एकमेकाचे सारखे भांडणं, तुकडे तुकडे झाले घरादाराचे. भाऊ भाऊकीचे तुकडे तुकडे झाले. का? आमच्यातच आम्ही भांडायलो सारखे, भांडण आमच्यातच चालू आहे सारखं. तसं आमचंच मन सारखं आम्हाला भांडतंय. या दुःखाचं नाव आहे गुण वृत्ती विरोध. हे ज्या 3 गुण आहेत ना आमच्या वृत्तीमध्ये, हे सारखे एकमेकाचे विरोध करतात आणि यामुळे जे दुःख होतं ते मानसिक ताप माणसाला जास्त होतो. कोणता ताप होतो? मानसिक ताप. आणि हे सगळे दुःख कुठून उत्पन्न होतात? विषयापासून. म्हणून विषय दुःखी नाहीत. कारण का? याचं कारण आहे योगसूत्रामध्ये दिलेलं. मग माऊली म्हणतात, अरे पहिलं तुम्ही सुख कशाला म्हणतात ते निवडा की. त्या सुखाची आधी निवड करा तुम्ही. याला तुम्ही सुख समजता, विषयाला. ज्ञानोबा नाथ महाराजांनी भागवतामध्ये चिंतन केलंय. म्हणले ज्या विषयाला तुम्ही सुख समजताय हे विषय कसे आहेत? नाथ महाराजांनी विषयाबद्दल भागवतामध्ये चिंतन केलं आहे का? नाथ महाराज बोलतात, ते हे पंचविषय प्रमाण. ऐका, हे नीट ऐका. ते हे पंचविषय प्रमाण, 5ची परी अति दारुण. ब्रह्मादिक इही नाडिले जाण, इतराचा कोण पडी पाडू. 5च विषय आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. पण या 5 विषय ब्रह्मादिक इही नाडिले जाण, इतराचा कोण पडी पाडू. अरे ब्रह्मादी इंद्रादी देव ऋषी मुनी या विषयाने घायल केले, तुमचं काय आहे? ते हे पंचविषय प्रमाण, 5ची परी अति दारुण. ब्रह्मादिक ही नाडिले जाण, इतराचा कोण पडी पाडू. पुढची ओवी आहे का नाथ महाराजांची. नाथ महाराज बोलतात, हे विषय तरी कैसे, किंबहुना विषयाचे जे गोडपण. माझी अत्यंत आवडीची ओवी आहे, निळोबर आहे. विषयाचे जे गोडपण, ते विखाहुनी अति दारुण. ऐका, विषयाचे जे गोडपण ते विखाहुनी दारुण. का? विष एकदा आणि मरण, पुन्हा पुन्हा मरण विषयाचे. विष एकदा आणि मरण, पण पुन्हा पुन्हा मरण विषयाचे नाही. तुम्हाला जर विष बाधा झाली तर एकदाच मरसा, एकदाच मरसा. पण तुम्हाला जर विषय बाधा झाली ना, एकदा मेल्याने नाही भागत. मग तुकोबाराया बोलतात, किती वेळा जन्म यावे नित्य भावे पळतो, किती वेळा जन्म यावे, किती भावे जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे. किती वेळा जन्म यावे. का? विषय बाधा. नाथ महाराज बोलतात, विष बाधा झाली तर एकदाच मरण आहे. पण ज्याला विषय बाधा झाली, पुन्हा पुन्हा मरण विषयाची नाही. म्हणून विषयाचे जे गोडपण ते विखाहुनी दारुण. विषयाला भोगताना तुम्हाला गोड वाटतं, पण परिणाम विखाहुनी दारुण.
विष एकदा आणि मरण, पुन्हा पुन्हा मरण विषयाचे नाही. याच्या पुढची उभी आहे का? पुढती जन्म पुढती मरण, हे विषयास्तव घडे जाण. संसाराचे सबळपण विषयाधीन उद्धवा. हे भगवान उद्धवाला बोलतात भागवतामध्ये, हे उद्धव, पुढती जन्म पुढती मरण. अनेक वेळा जन्माला यायचंय आणि अनेक वेळा मरायचंय. पुढती जन्म, जन्माला यायचं म्हणजे सोपं नाही. 9 महिने 9 दिवस आईच्या उदरात राहायचे म्हणजे सोपं नाही. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये गर्भवासाचं दुःख सांगितलंय. मातेच्या उदरकुहरी इष्टामुत्राच्या दाथरी, अधोमुख 9 मासावरी उकडी भारी जठराग्नी. 9 महिने 9 दिवस आईच्या उदरात उलटा टांगलेला आहे, डोकं खाली पायवर. उकळत्या पाण्यात बटाटा टाकावा आणि तो जसा उकडतो तसा आईच्या उदरामध्ये हा जीव निस्ता 9 महिने 9 दिवस उकडतो. विष्टा लेप चहूकडे, नाकी तोंडी कुरभी किडी. गर्भवासाचे कष्ट गाढे, कोणा पुढे सांगावी. विष्टेचा लेप लावलेला आहे. हे सगळं दुःख आहे. नाथ महाराज म्हणतात त्याच्या आईमुळे त्याला काही दुःख होता. कटवम लवण मेळे, गर्भवतीचे पुरती डोहळे, तोचे वी नगरभांग पोळे, तेने दुःखे लोळे अति दुःखे. आई तिखट खाते, आंबट खाते, खरट खाते आणि हे पदार्थ त्या गर्भावर जाऊन आदळतात. आईच्या उदरामध्ये जो गर्भ आहे तो निस्ता मांसाचा गोळा आहे, त्याला अशी त्वचा नाही, मांसाचा गोळा. मग त्या मांसाच्या गोळ्याला जर तिखट पदार्थ, चटणीसारखे पदार्थ स्पर्श करत असतील, मीठ आंबट, तर त्याला गुदगुल्या होत असतील. त्याने दुःखे लोळे अति दुःख आहे उदरातलं जन्माचं. बर, त्या बाळाला त्या जन्माचं जे दुःख व्हायले, गर्भामध्ये ज्या वेदना व्हायल्यात, ते त्याच्या आईला कळतात का बापाला? नाही. बापाला आपण बाप आहेत ना सगळे, कळालं आपल्याला? नाही कळालं. बापाला नाही कळालं. कळालं असतं तर बायकोला सांगितलं असतं, तिखट खाऊ नको, आंबट खाऊ नको, खरट खाऊ नको, असं सांगितलंय कोण? नाही सांगितलं. बरं जाऊ द्या, बापाला ना कळू द्या. जिने आपल्या उदरात धारण केलंय तिला तरी कळतंय का? नाथ महाराज म्हणतात नाही, ती एक गर्भोदरीची व्यथा, नेनती माता निपिता, तेथ कोणी नाही सोडविता, जीवाची व्यथा जीव जाणे. त्याचं त्यालाच माहिती. बरं, बाहेर निघण्याचा मार्ग, व्यथा भोगतो काय बाहेर निघायला मार्ग नाही. नाथ महाराज बोलतात, जे ठाईची करू नाही गोटी, प्रकट दाऊ नाही दृष्टी, ते येऊनी द्वारी अति संकटी, जन्म तेथोनी पावती. जे नित्यमूत्राची नहानी, नवही नरकाची खाणी, जे रजस्वाला रुधिराची श्रेणी, जन्म तेथोनी पावती. बाहेर निघण्याचा मार्ग किती भयानक, देवाला म्हणतं, एक वेळ करिया दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे. एक वेळ करिया दुःखा वेगळे, एक वेळ करिया दुःखा वेगळे, एक वेळ करिया दुःखा वेगळे, एक वेळ करिया दुःखा वेगळे. दुरितात जाळे उगवणी, दुरितात जाळे उगवणी, दुरितात जाळे उगवणी, दुरितात जाळे उगवणी. नवीन पाय समाधान वश, आठवीन पाय सज्जनो, हे जन्माचं दुःख आहे. बरं, एकदाच नाही, पुढती जन्म पुढती मरण. एकदाच जन्मायचं नाही, एकदाच मरायचं नाही, पुन्हा पुन्हा जन्मायचंय आणि पुन्हा पुन्हा मरायचंय. का? हे विषयास्तव घडे जाण, हे विषयामुळे. पुढे नाथ महाराज बोलतात, संसाराचे जे सबळपण ते विषयाधीन उद्धवा. तसा संसार तर बलहीन आहे, काही बळ नाही याच्यात,
पण या संसाराला जे बळ आहे ना, मोठमोठाले ऋषी मुनी याने उलथे पालथे केले, या संसाराला बळ कशापासून मिळतं? विषयापासून. संसार बलवान कोणामुळे आहे? या विषयामुळे. आणि या विषयाला जर तुम्ही सुख समजत असाल, माऊली बोलतात, तर तुम्हाला सर्व सुख कधी मिळणार आहे? अरे आधी सर्व सुखाची निवड करा. 6 शास्त्र पहा, सर्व सुखाची आधी निवड करा. नेमकं आधी ठरवा सुख म्हणजे काय. तुम्ही या विषयाला सुख समजताय, हे सर्व सुख नाही, हे सर्व दुःख आहे. आता भागवतातलं पुन्हा चिंतन आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध एका एका विषयाने एका एका प्राण्याचा नाश कसा केला हे उद्या बघू आपण. शब्दाने स्पर्शाने रूपाने रसाने गंधाने एका एका विषयाने एका एकाचा नाश केलाय. आणि ते पाचीच्या पाची आपल्यात येत. आपलं काय हे चिंतन आपण उद्याच्या चिंतनामध्ये बघूया. आजचा आपला पहिला दिवस आहे. हरिपाठावर चिंतन आहे. सर्व सुख याच्यावर चिंतन चालू आहे. आधी आपल्याला सर्व सुख निवडायचंय. सर्व सुख म्हणजे काय हे आधी आपल्याला फिक्स करायचंय शास्त्रामधून. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. आणि हे निवड करत असताना रिकामा अर्धघडी राहू नको. हे सुख शोधत असताना, निवडत असताना, अभ्यास करत असताना, चिंतन करत असताना रिकामा अर्धघडी राहू नको. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, माऊलीची जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली.